नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। मागच्या 10 ते 12 दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात मुसळधार पाऊस झालाय। जवळपास गेल्या एक पंधरवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे। अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन अंदाज समोर आलाय। पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस मराठवाड्यात फक्त पावसाची भुरभुर पाहायला मिळणार आहे। म्हणजेच मराठवाड्यातील पुढील 5 दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे। तथापि राज्यात 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। या काळात राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागात रिमझिम, काही भागात मुसळधार, तर कुठे अतिवृष्टी होणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी जारी केलाय। या कालावधीत राज्यातील कोकण, पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे। मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे। एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोकणातील ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 5 ऑगस्ट 2024 पर्यंत पंजाबरावांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। तसेच मराठवाडा विभागात 3 ऑगस्ट पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे। धुळे, जळगाव, नंदुरबार या खानदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 3 ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा